नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, वरुथिनी एकादशी 4 मे 2024 वार शनिवार रोजी आलेली आहे. त्यामुळे या वरुथिनी एकादशीची कथा काय आहे ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात वरुथिनी एकादशीची कथा. युधिष्ठिर म्हणाला, वासुदेवा, तुम्हाला नमस्कार असो. चैत्र वद्य एकादशीचे नाव काय व तिचा महिमा काय ते मला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, या एकादशीचे नाव वरुथिनी आहे. ती या लोकी आणि परलोकी सौभाग्य मिळवून देणारी आहे. या वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे निरंतर सुख मिळते, पाप नष्ट होते आणि सौभाग्य प्राप्ती होते. जी दुर्भागी स्त्री हे व्रत करील तिला सौभाग्य प्राप्त होईल. ही एकादशी सर्व लोकांना इष्टभोग व मुक्ती मिळवून देणारी आहे. या एकादशी व्रतामुळे मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि जन्म मरणाचा त्याचा फेरा बंद होऊन त्याची गर्भवासातून कायमची मुक्तता होते. वरुथिनीचे व्रत करूनच मांधाता राजा स्वर्गाला गेला. धुंधुमार वगैरे अनेक राजे हे व्रत करूनच स्वर्गाला गेले. प्रत्यक्ष भगवान शंकरही या व्रतानेच ब्रह्मकपालापासून मुक्त झाले. मनुष्याला 10,000 वर्षे तपश्चर्या करून जे फळ मिळते तेच पुण्यफळ वरुथिनी एकादशी केल्याने मिळते. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाचे वेळी 8,000 तोळे सोने दान करून जे फळ मिळते तेच फळ वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला या एकादशीच्या व्रताने मिळते. जो श्रद्धावान मनुष्य वरुथिनी एकादशीचे व्रत करतो तो त्याला इच्छा असलेले फळ या लोकी व परलोकी मिळवतोच. राजा, ही एकादशी पवित्र असून पावन करणारी आहे. ती महापातकांचा नाश करते आणि व्रतकर्त्याला ऐश्वर्य, भोग व मुक्ती मिळवून देते. राजा, अश्वदानापेक्षा गजदान श्रेष्ठ, तर गजदानापेक्षा भूमिदान श्रेष्ठ, आणि त्यापेक्षा तिलदान श्रेष्ठ, तर तिलदानापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ, आणि सुवर्णदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान दुसरे नाही व होणारही नाही, कारण पितर, देव आणि मनुष्य यांची तृप्ती अन्नानेच होत असते. हे श्रेष्ठ राजा, अन्नदानाची बरोबरी कन्यादान करते असे कवी म्हणतात. तसेच कन्यादानाची बरोबरी गोदान आहे असे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे. पण या सर्व प्रकारच्या दानांपेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. वरुथिनी एकादशी केल्याने या विद्यादानाचे फळ मनुष्याला मिळते. पापामुळे मोह होऊन जे लोक कन्येचे द्रव्य घेतात व त्यावर जगतात ते प्रलय कालापर्यंत नरकात जातात. म्हणून मनुष्याने कधीही कन्येचा मोबदला घेऊ नये. सर्व प्रयत्न करून हे टाळावे. राजा, जो मनुष्य लोभाने कन्या विक्रय करून धन घेतो तो पुढच्या जन्मात निश्चितपणे मांजर होतो. पण जो मनुष्य कन्या अलंकृत करून कन्या दान करतो त्याला मिळणाऱ्या पुण्याचे गणित करणे चित्रगुप्तालाही जमत नाही. असे जे कन्यादानाचे अगणित पुण्य आहे तेच पुण्य वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला मिळते. काशाच्या भांड्यात भोजन करणे, मांस, मसूर, चणे, कोदरू भाजी, मध, परान्न, दुसऱ्यांदा भोजन व मैथून या 10 गोष्टी व्रत करणाऱ्याने दशमीला वर्ज कराव्यात. द्यूतक्रीडा म्हणजेच सोंगट्या खेळणे, झोप, विडा, दंतधावन, दुसऱ्यावर दोषारोप करणे, कपट, पतिताबरोबर भाषण, रागवणे, खोटे बोलणे हे सर्व एकादशीला वर्ज करावे.
काशाचे भांडे, मांस, मसूर, मध, व्यर्थ भाषण, व्यायाम, प्रवास, दुसऱ्यांदा भोजन, मैथून, हजामत, तेल लावणे आणि परान्न या सर्व गोष्टी द्वादशीला वर्ज कराव्यात. राजा हे सर्व नियम पाळून जो वरुथिनी एकादशीचे व्रत करतो त्याच्या सर्व पातकांचा क्षय ही एकादशी करते व अंती अक्षय असा मोक्ष मिळवून देते. एकादशीच्या दिवशी जे लोक जागरण करून जनार्दनाची पूजा करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन परमगती मिळवतात. म्हणून जे लोक पापभीरू आहेत आणि रात्रीचा शत्रू असलेल्या सूर्याचा पुत्र यम याची ज्यांना भीती वाटते त्या सर्व मनुष्यांनी खूप प्रयत्न करून वरुथिनी एकादशीचे व्रत करावे. वरुथिनी एकादशीचे हे महात्म्य जो वाचेल आणि ऐकेल त्याला 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळेल आणि तो सर्व पापातून मुक्त होऊन शेवटी विष्णू लोकाला जाईल. याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील वरुथिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. ही होती वरुथिनी एकादशीचे महात्म्य सांगणारी कथा. कथा आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.